नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय रेल्वेमध्ये पॅरामेडिकल यामध्ये जर बघितलं आपण तर विविध पदांसाठी नवीन जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा याची जी आहे अगोदर तुम्हाला शॉर्ट नोटिफिकेशन आलेली होती, ती मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामवरती दिलेली होती. आता जर बघितलं तर बघा याची जी डिटेलमध्ये नोटिफिकेशन आहे ते जाहीर करण्यात आलेली आहे. या जाहिरातीबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया, की यामध्ये शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे आणि कोणकोणती पदासाठी किती रिक्त जागा आहेत, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत देणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता, हे जे तुम्हाला जाहिरात दिसत आहे पॅरामेडिकल कॅटेगरीज याच्यासाठी जर बघितलं तर संपूर्ण माहिती या जाहिरातीची देण्यात आलेली आहे. आता बघा या अगोदर जर बघितलं तर आर-आर-बी एन-टी-पी-सी याची पण एक शॉर्ट जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती, जे की बघा 30,000 प्लस जागा त्यामध्ये अवेलेबल होत्या. त्याबद्दल पण मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम आणि YouTubeवरती पण एक व्हिडिओ बनवून दिलेला आहे. तो जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की तो बघून घ्या. आणि बघा त्याची पण जी आहे सविस्तर जाहिरात येणार आहे येत्या काही महिन्यांमध्ये, म्हणून तुमची जी तयारी आहे ती चांगली बनवून ठेवा. आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आर-आर-बी एन-टी-पी-सी जी चालू एक्झाम आहे अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट लेव्हलला, त्यामध्ये जर होत नसेल तर बघा पुढील भरती पण तुम्हाला आर-आर-बी एन-टी-पी-सी मध्ये 30,000 प्लस जागा दिसून येणार आहे, म्हणून त्यासाठी तुम्ही प्रिपेअर राहा. आता जर बघितलं तर या जाहिरातीची सविस्तर माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. सर्वात अगोदर जर बघितलं आपण तर बघा इम्पॉर्टंट डेट बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. जर बघितलं आपण तर बघा 26/7/2025 या तारखेला जी आहे याची डिटेल नोटिफिकेशन आलेली होती वेबसाईटवरती. आता जर बघितलं तर ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया जी ते 9/8/2025 म्हणजेच की सुरू झालेली आहे आणि अंतिम दिनांक जर बघितली तर बघा 8/9/2025 म्हणजेच की 1 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे अर्जाचा फॉर्म भरायला. आणखी जर बघितलं तर लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन फी ऑफ पेमेंट म्हणजे की फी तुम्ही जी आहे 10/9/2025 पर्यंत भरू शकता. संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. जे काही महत्त्वाचे पॉइंट आहे ते आपण कव्हर करूया. आता बघा तुम्हाला इथं टोटल जे आहे पोस्ट देण्यात आलेले आहे. जर बघितलं तर 7 पोस्ट तुम्हाला इथे दिसून येणार आहेत. सर्वात अगोदर जर बघितलं तर बघा नर्सिंग सुपरिटेंडंट जे की बघा पे लेव्हल इन 7 सी-पी-सी. इनिशियल पे जर बघितलं तर बघा तुम्हाला पगार जो आहे 44,900 एवढा देण्यात येणार आहे. मेडिकल स्टँडर्ड बद्दल पण माहिती देण्यात आलेली आहे आणि एज क्रायटेरिया बघा 20 ते 40 वर्षापर्यंत तुम्ही भरू शकता. आता जर बघितलं यासाठी तर बघा टोटल जे आहे 272 व्हॅकन्सी दिसून येणार आहे. बघा रेल्वेमध्ये जर बघितलं तर ऑल इंडिया व्हॅकन्सी निघत असते. ऑल इंडिया व्हॅकन्सी निघत असल्यामुळे बघा मुंबई रिजनमध्ये किती जागा रिक्त आहेत त्याची पण माहिती मी तुम्हाला समोर देणारच आहे. आता डायलिसिस टेक्निशियनसाठी जर बघितलं तर बघा 35,400 तुम्हाला वेतन श्रेणी दाखवण्यात आलेली आहे. एज क्रायटेरिया बघा 20 ते 33 वर्ष आणि टोटल जर व्हॅकन्सी बघितलं 4 व्हॅकन्सी तुम्हाला इथे दिसून येणार आहे. हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड 2 साठी जर बघितलं तर बघा 35,400 सेम तुम्हाला दिसून येणार आहे. 18 ते 33 वयोमर्यादा यामध्ये देण्यात आलेली आहे. आणखी जर बघितलं यामध्ये जागा तर बघा 33 जागा रिक्त आहेत. त्याच खाली बघा फार्मासिस्ट एंट्री गेटसाठी जर बघितलं तर बघा 29,200 जर मेडिकल स्टँडर्ड जर बघितलं C2 नुसार होणार आहे. आणि एज क्रायटेरिया जर बघितलं तर 20 ते 35 वर्षापर्यंत आणि टोटल जर व्हॅकन्सी बघितल्या तर बघा 105 देण्यात आलेला आहे. आता बघा हे जे तुम्हाला एजचा जो क्रायटेरिया देण्यात आलेला आहे हा जनरल कॅटेगरीचा. आता ज्या कोण्या कॅटेगरींना जसं की बघा ओबीसी, एस-सी-एस-टी कॅटेगरीना रिलॅक्सेशन मिळत असते. त्यासोबत बघा एक्स सर्व्हिसमॅन, पी-डब्ल्यू-डी यांचा जो म्हणजे की रिलॅक्सेशन मिळत असते त्यांचं जर बघितलं तर त्यामध्ये बघा काही वर्ष जर बघितलं तर वाढून मिळणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणखी जर बघितलं 5 नंबरची पोस्ट आहे बघा रेडिओग्राफर, एक्स-रे टेक्निशियन. यामध्ये बघा 29,200 तुम्हाला सॅलरी दिसून येणार आहे. 19 वर्ष ते 33 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि टोटल जर व्हॅकन्सीज बघितलं 4 यामध्ये दिसून येणार आहे. ईसीजी टेक्निशियनसाठी बघा 25,500 एवढी सॅलरी आहे. 18 ते 33 वयोमर्यादा आहे आणि टोटल जर व्हॅकन्सी बघितलं 4 तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहेत. आणि सर्वात जे लास्ट पोस्ट आहे लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड 2. यामध्ये जर बघितलं तर बघा सॅलरी तुम्हाला 21,700 जे की बघा याचं स्टँडर्ड जर बघितलं मेडिकल तर B1 नुसार होणार आहे. 18 ते 33 वर्ष देण्यात आलेलं आहे. आणि टोटल व्हॅकन्सीज बद्दल जर बघितलं तर 12 व्हॅकन्सीज यामध्ये रिक्त आहेत. अशा प्रकारे जर बघितलं तर बघा 434 व्हॅकन्सी म्हणजेच की बघा 434 जागेसाठी ही जी नवीन पदभरती केल्या जात आहे. आता बघा यामध्ये जर बघितलं आपण शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे आणि किती फेजमध्ये याची एक्झाम असणार आहे. त्यासोबतच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल एक्झामिनेशन कशाप्रकारे असणार आहे, संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. जे काही महत्त्वाचे पॉइंट आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमार्फत जे आहे ते कव्हर करूया. आणि या एक्झामसाठी जर बघितलं तर किती फी आहे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा इथे मेडिकल स्टँडर्ड बद्दल देण्यात आलेलं आहे की B1, C1, C2 जनरल फिटनेस जे की तुम्हाला इथे संपूर्ण माहिती दिसून येणार आहे. जे की तुम्हाला हे ते संपूर्ण रीड करून घ्याल. आता ही जी PDF आहे माझ्या टेलिग्रामवरती शेअर केलेली आहे. त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता.
आता बघा तुम्हाला एज ग्रुपबद्दल पण माहिती देण्यात आलेली आहे आणि कोणत्या कॅटेगरीनुसार जर बघितलं तुम्हाला एज रिलॅक्सेशनमध्ये दाखवण्यात गेलेलं आहे आणि कशाप्रकारे एज रिलॅक्सेशन आहे संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्याल. आता बघा तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे तुम्हाला मी समोर दाखवणारच आहे. त्यासोबत जर बघितलं तर या एक्झामिनेशन फी किती लागणार आहे एक्झाम फॉर्म भरण्याकरिता, तर बघा जे काही जनरल कॅटेगरी आहे म्हणजे की फॉर ऑल कॅन्डिडेट एक्सेप्ट कॅटेगरीज मेन्शन बिलो जे की तुम्हाला इथे दाखवण्यात आलेले आहे. त्यासाठी जर बघितलं तर ₹500 फी आहे आणि जे काही एस-सी, एस-टी, एक्स सर्व्हिसमॅन, पी-डब्ल्यू-बी-डी, फिमेल, ट्रान्सजेंडर मायनॉरिटीज और इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ई-बी-सी जे कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत ते जर बिलॉंग करतील त्यांच्यासाठी जर बघितलं तर ₹250 फी चार्ज आहे. आणि बघा यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट जर बघितलं तर ही जी एक्झाम फीज आहे जेव्हा तुम्ही सीबीटी द्यायला जाणार तेव्हा तुमची जर सीबीटी तुम्ही अपील म्हणजेच की सीबीटी जर तुम्ही जर द्यायला गेले तेव्हा तुमची एक्झाम फीज जी आहे तुम्हाला रिफंड मिळणार आहे. याची जर बघितलं तर ₹400 तुम्हाला रिफंड मिळणार आहे आणि ₹250 जे कोणी विद्यार्थी जे एस-सी, एस-टी, एक्स सर्व्हिसमॅन या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात त्यांचे ₹250 जे आहे ते रिफंड मिळणार आहे. पण बघा जो विद्यार्थी सीबीटीसाठी हजर राहील त्यांचेच मिळणार आहे आणि जो सीबीटीसाठी गेलाच नाही त्यांची मिळणार नाही, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा संपूर्ण माहिती जी आहे म्हणजेच की एक्झाम फीस जी आहे तुम्हाला कशाप्रकारे द्यायची आहे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. त्याच खाली जर बघितलं आपण की आणखी यामध्ये काय-काय माहिती देण्यात आलेली आहे, तर बघा पी-डी-एफ जी आहे ती खूप मोठी आहे. 50 पेजेसची ही जी पी-डी-एफ आहे देण्यात आलेली आहे. जो पॉइंट आपल्याला महत्त्वपूर्ण वाटतो आपण त्यावरती थांबूया आणि त्याच्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. आता बघा इथं तुम्हाला 13 नंबरच्या पॉइंटवरती रिक्रुटमेंट प्रोसेसबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. जे की बघा यामध्ये कशाप्रकारे सीबीटी असणार आहे. तर बघा हे जे आहे क्वेश्चन पेपर द सिंगल स्टेज सीबीटी विल बी 90 मिनिट ड्युरेशन ऑफ 100 क्वेश्चन अँड 120 मिनिट ऑफ फॉर पी-डब्ल्यू-बी-डी कॅन्डिडेट. बघा 90 मिनिटचा टाईम देण्यात येणार आहे. म्हणजेच की बघा एक म्हणजेच की दीड तास तुम्हाला देण्यात येणार आहे. 100 क्वेश्चन असणार आहेत. आणि कोणत्या विषयातून किती क्वेश्चन असणार आहे ते पण मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. तर बघा हे जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे म्हणजेच की तुम्हाला एक प्रश्न दिला जाणार आहे आणि 4 ऑप्शन तुम्हाला दिले जाणार आहे. आता जर बघितलं तर बघा तुम्हाला इथं खाली सब्जेक्ट आणि नंबर ऑफ क्वेश्चन आणि मार्क्स ऑफ ईच सेक्शन किती देण्यात आलेले आहेत संपूर्ण माहिती यामध्ये सांगण्यात आलेली आहे. बघा प्रोफेशनल ॲबिलिटीसाठी जर बघितलं नंबर ऑफ क्वेश्चन 17 आहे आणि 70 मार्क्स तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे. जनरल अवेअरनेससाठी 10 मार्क, जनरल अरिथमेटिक, जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगसाठी 10 मार्क, जनरल सायन्ससाठी 10 मार्क अशा प्रकारे बघा टोटल जे आहे 100 क्वेश्चन आणि 100 मार्क्स तुम्हाला इथे दिले जाणार आहे. आता बघा या परीक्षेसाठी जर बघितलं आपण तर 1/3 ची निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजेच की 3 प्रश्न जेव्हा तुमचे चुकतील तेव्हा तुमचा 1 मार्क म्हणजेच की 1 मार्क काटला जाणार आहे. आता बघा मिनिमम क्वालिफाइंग मार्क्ससाठी जर बघितलं तर यू-आर-ई-डब्ल्यू कॅटेगरीसाठी 40% घेणे अनिवार्य आहे आणि ओबीसी अँड एस-सी जर बघितलं तर 30% आणि एस-टी कॅटेगरीसाठी जर बघितलं 25% जर बघितलं तर क्वालिफाइंग मार्क्स तुम्हाला घेणे आवश्यक आहे. आता जर बघितलं तर बघा फॉर्मनुसार हे जे क्वालिफिकेशन मार्क्स आहे ते वाढू पण शकतात एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली बघा तुम्हाला यामध्ये आणखी कशाप्रकारे म्हणजेच की हाऊ टू अप्लाय कशाप्रकारे फॉर्म अप्लाय करायचा संपूर्ण माहिती तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म अप्लाय कराल तर नक्कीच ही जी पीडीएफ मधील माहिती आहे ते तुम्ही सविस्तरपणे रीड करून वाचून घ्याल जेणेकरून बघा तुम्हाला फॉर्म भरायला काही अडचण जाणार नाही. आणखी जर बघितलं तर बघा तुम्हाला खाली आणखी काय सांगण्यात आलेलं आहे. आता बघा याची जी आहे तुमची एक्झाम कशाप्रकारे होणार आहे तर बघा याची बघा 3 स्टेजेस राहणार आहे. सर्वात आधी बघा सीबीटी 1 राहणार आहे. म्हणजेच की सीबीटी 1 नंतर जे कोणी विद्यार्थी पास होतील त्यांना डी-व्हीसाठी बोलवण्यात येणार आहे. डी-व्ही नंतर बघा तुमचं जे मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. अशा प्रकारची यामध्ये स्टेजेस देण्यात येणार आहे. म्हणजेच की यामध्ये फक्त तुम्हाला एकच एक्झाम द्यायची आहे. त्यानंतर बघा तुमचं डी-व्ही म्हणजेच की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. खूप चांगली संधी आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांची जर बघितलं तर म्हणजेच की एज्युकेशन झालेलं असेल या फील्डमध्ये तर नक्कीच त्यांनी अप्लाय करायचं आणि जो कोणी विद्यार्थी यासाठी क्वालिफाय असेल तर नक्कीच त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आता बघा तुम्हाला इथं मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजेच की बघा प्रत्येक पदानुसार तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे. सर्वात आधी जर बघितलं आपण बघा नर्सिंग सुपरिटेंडंट यासाठी जर बघितलं तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर बघा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की सर्टिफिकेट ॲज अ रजिस्टर नर्स अँड मिडवाईफ हॅव्हिंग पास 3 इयर्स कोर्स इन जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी फ्रॉम अ स्कूल ऑफ नर्सिंग और अदर इन्स्टिट्यूशन रिकॉग्नाइज्ड बाय द इंडियन नर्सिंग काउन्सिल किंवा बीएससी नर्सिंग असणं आवश्यक आहे. जे की बघा नर्सिंग सुपरिटेंडंटसाठी ही जी एज्युकेशनल क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे. डायलिसिस टेक्निशियनसाठी जर बघितलं तर बघा बीएससी प्लस डिप्लोमा इन हायमोडायलिसिस किंवा बघा 2 इयर म्हणजेच की 2 वर्षाचं सॅटिस्फॅक्टरी इन हाऊस ट्रेनिंग एक्सपिरियन्स इन हायमोडायलिसिस वर्क इन अ रिप्युटेड इन्स्टिट्यूट
प्रूफ टू बी अटॅच म्हणजेच की बघा तुम्ही जर कोणत्या इन्स्टिट्यूशनमध्ये एक्सपिरियन्स म्हणजेच की काम केलं असेल तर त्याचा प्रूफ तुम्हाला द्यायचा लागणार आहे किंवा बघा जर तुमचं 2 वर्षाचं इन हाऊस ट्रेनिंग म्हणजेच की झालेलं असेल तर तुम्ही यासाठी म्हणजेच की बघा तुम्हाला सर्टिफिकेट देण्यात येणार आहे तर तुम्ही त्याला लागणार आहे वर तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा 3 नंबरची जी पोस्ट आहे हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड 2 यासाठी जर बघितलं तुम्हाला तर बघा बीएससी हॅव्हिंग स्टडीड केमिस्ट्री ॲज अ मेन ऑप्शनल सब्जेक्ट इन एनी ब्रांच ऑफ केमिस्ट्री व्हाईल अंडरटेकिंग द कोर्स म्हणजेच की बघा बीएससी जर बघितलं बीएससी केमिस्ट्रीमध्ये जो की बघा तुमचा मेन ऑप्शनल सब्जेक्ट असायला हवा किंवा बघा तुम्हाला 1 इयर नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट एनटीसी इन हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर अवॉर्डेड बाय नॅशनल काउन्सिल फॉर वोकेशनल ट्रेनिंग मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया न्यू दिल्ली यामध्ये जर तुमचं एज्युकेशनल झालेलं असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. आता बघा 4 नंबरची जी पोस्ट आहे फार्मासिस्ट एंट्री गेट यासाठी जर बघितलं 10+2 इन सायन्स म्हणजे की बघा तुमची जे 12th आहे ते सायन्समध्ये होणं आवश्यक आहे किंवा इट्स इक्विव्हॅलेंट यापैकी जर बघितलं तर बघा विथ डिप्लोमा इन फार्मसी फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी अँड रजिस्टर्ड ॲज फार्मासिस्ट अंडर द फार्मसी ॲक्ट 1948 किंवा बॅचलर डिग्री इन फार्मसी. बघा यामध्ये 12वी जर असेल तुमची सायन्समध्ये झालेली तर नक्कीच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता किंवा बघा बॅचलर डिग्री इन फार्मसी म्हणजेच की बी फार्मा झालेलं असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर बघा 5 नंबरची जी पोस्ट आहे रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन यासाठी जर बघितलं तर बघा 10+2 फिजिक्स अँड केमिस्ट्री अँड डिप्लोमा इन रेडिओग्राफी यामध्ये बघा 10+2 फिजिक्स अँड केमिस्ट्री यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि त्यासोबतच बघा तुमची डिप्लोमा रेडिओग्राफी एक्स-रे टेक्निशियन रेडिओ डायग्नोसिस टेक्नॉलॉजी 2 इयर कोर्स फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट म्हणजेच की यामध्ये बघा तुमचं 12वी प्लस डिप्लोमा आहे हे जे तुम्हाला इथे दाखवण्यात आलेलं आहे रेडिओग्राफी एक्स-रे टेक्निशियन रेडिओ डायग्नोसिस टेक्नॉलॉजी यामध्ये तुमचं 2 वर्षाचा कोर्स असलेला आवश्यक आहे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा 6 नंबरचं जे आहे ईसीजी टेक्निशियन यामध्ये बघा 10+2 ग्रॅज्युएशन इन सायन्स हॅव्हिंग सर्टिफिकेट डिप्लोमा डिग्री इन ईसीजी लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी कार्डिओलॉजी टेक्निशियन कार्डिओलॉजी टेक्निक ऑफ अ रेप्युटेड इन्स्टिट्यूट म्हणजेच की बघा 10+2 आणि ग्रॅज्युएशन जे आहे सायन्स हॅव्हिंग सर्टिफिकेट डिप्लोमा डिग्री ईसीजी लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये जर तुमचं एज्युकेशन झालेलं असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. त्याचखाली बघा लॅब असिस्टंट ग्रेड 2 साठी जर बघितलं तर 10+2 म्हणजेच की 12th मागण्यात आलेली आहे सायन्स प्लस डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी डीएमएलटी किंवा सर्टिफिकेट कोर्स जर असेल तुमचं मेडिकल लॅबचं तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. संपूर्ण एज्युकेशनल माहिती जी आहे तुम्हाला यामध्ये देण्यात आलेली आहे पदानुसार तुम्ही इथं बघून घेसाल सविस्तर आणि फॉर्म करायच्या वेळेस बघा ही जी माहिती आहे तुम्ही सविस्तर वाचून घेसाल जेणेकरून बघा तुमचं एज्युकेशन यामध्ये झालेलं आहे की नाही तुम्हाला हे माहिती वाचल्यानंतर समजून येणार आहे. आता जर बघितलं तर बघा तुम्हाला इथं प्रत्येक झोन वाईज जागा देण्यात आलेल्या आहे. आता जर बघितलं की मुंबई झोनमध्ये किती जागा आहेत आपण त्याबद्दल बघूया. तर बघा तुम्हाला इथे दिसून येणार आहे की आरआरबी मुंबई यामध्ये जर बघितलं तर बघा तुम्हाला किती जागा रिक्त आहेत संपूर्ण पदाची म्हणजे रिक्त जागा दिसून येणार आहेत. तर बघा इथं बघा तुम्हाला नर्सिंग सुपरिटेंडेंटसाठी जर बघा 11 जागा तुम्हाला इथे दिसून येणार आहेत. डायलिसिस टेक्निकसाठी 10 जागा तुम्हाला इथे दिसून येणार आहेत. सेंट्रल रिजन, वेस्टर्न रिजन यामध्ये संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. आणि ही जी जागा आहे तुम्हाला कॅटेगरी वाईज दाखवण्यात आलेलं आहे. सर्वात आधी बघा तुम्हाला युआर, एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस या प्रकारे जर बघितलं तुम्हाला इथे कॅटेगरी वाईज जर बघितलं तर तुम्हाला इथे जागा दिसून येणार आहेत. तर बघा संपूर्ण माहिती तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. आता जर बघितलं तर बघा तुम्हाला इथे डिटेलमध्ये सिलेबस पण देण्यात आलेला आहे की प्रत्येक पदानुसार सिलेबस काय आहे आणि जर बघितलं तर कॉमन फॉर ऑल पोस्ट म्हणजे की बघा संपूर्ण पोस्टसाठी जर बघितलं हे जे विषय तुम्हाला कॉमन दिसून येणार आहेत आणि प्रत्येक पदानुसार जर बघितलं तर हा वेगळा सिलेबस तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे. जे की बघा पदानुसार बघितलं तर सिलेबस वेगवेगळा आहे. आता बघा आणि कोणकोणते सर्टिफिकेट जे तुम्हाला लागणार आहेत संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. तर बघा जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण कव्हर केलेले आहे. आता बघा या भरतीबद्दल जर का तुम्हाला अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकेल. तर बघा अशा प्रकारची जी अपडेट आहे आपण रेग्युलर आपल्या चॅनलवरती देत असतो म्हणून चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. आणि ही जी भरतीची अपडेट आहे मी माझ्या टेलिग्रामवरती शेअर केलेली आहे त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती बघून घेसाल. आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत नक्कीच ही माहिती शेअर करा. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.